नमस्कार, विदर्भ मीडियाच्या मराठी बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी आहे पिंकी खानोरकर आणि आता बघूया बातम्या सविस्तरपणे। नागपूर येथील संताजी सांस्कृतिक सभागृहात आयोजित महाराष्ट्र प्रांतीय तैलिक महासभेच्या कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार रामदासजी तडस, महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार, माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नवयुक्त आमदार अभिजित वंजारी, गजानन शेलार आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी समाजाच्या विविध प्रश्नावर नेते मंडळींनी आपले मत व्यक्त केले। विविध पक्षांच्या नेत्यांची एकाच व्यासपीठावर उपस्थिती असणे म्हणजे आपापल्या शैलीमध्ये एकमेकांवर कुरघोडी करणे ओघाने आलेच याची प्रचिती नागपूर येथील संताजी सांस्कृतिक सभागृहात आयोजित महाराष्ट्र प्रांतीय तैलिक महासभेच्या कार्यक्रमात उपस्थितांना आले। या कार्यक्रमाच्या अनुषंगाने भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे, कृष्णा खोपडे तर काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार व खासदार रामदास तडस उपस्थित होते। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला। मंचावर विजय वडेट्टीवार यांनी आपल्या भाषणात भाजपचे चंद्रशेखर बावनकुळेंना तिकीट नाकारली, त्यामुळे आम्हाला सत्ता संपादन करण्यात यश आले, म्हणून समाजावर किंवा समाजाच्या नेत्यांवर जर अन्याय झाला तर समाज आपले अस्तित्व दाखवतो आणि त्याचे परिणाम वाईट करणाऱ्यांना भोगावे लागतात, असे बावनकुळे समोरच सांगितले। यावर बावनकुळेनेही त्यांच्या शैलीत उत्तर दिले। यावेळी खासदार रामदास तडस यांनी कोणत्याही पक्षात जा पण समाजाच्या प्रश्नासाठी एकत्र या असे मत मांडले। विदर्भ मीडियासाठी निलेश फरकडे यांचा रिपोर्ट। या मागे एकच हेतू आहे की हा महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये हा तेली समाजाचं एकत्रीकरण आणि ओबीसी मधला हा मोठा घटक एकत्रित करण्यासाठी आणि ही समाजाची ताकद आणि ओबीसीची ताकद दाखवण्याचा हा सर्व प्रयत्न। या माध्यमातून सर्व समाज आमचा ओबीसी घटक आणि या ओबीसी मधला मोठा घटक या सर्वांच्या माध्यमातून सर्वांना न्याय मिळाला पाहिजे, ओबीसींना न्याय मिळाला पाहिजे, हेच आमचं कर्तव्य आहे। आणि आपले ओबीसी मंत्री वडेट्टीवार साहेबांनी जी काही स्टेटमेंट दिलं आणि ओबीसी साठी ते काही चांगलं कार्य करत आहे, त्याबद्दल त्यांनी या ठिकाणी सर्वांना आपल्या भावना कळवल्या आहे। त्याबद्दल मी त्यांचं पण खूप खूप अभिनंदन करतो आणि असंच त्यांनी ओबीसी साठी कार्य करत राहावं ही शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो। धन्यवाद। देशभरात 26 जानेवारीचा उत्साह पाहायला मिळाला। नागपुरात सुद्धा हा उत्सव जोरात होता। भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी 500 फूट लांब तिरंगा बनवला असून रॅली काढण्यात आली होती। या रॅलीच्या माध्यमातून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। रामनगर चौकातून ही रॅली निघाली असून फुटाळा तलाव पर्यंत काढण्यात आली। यावेळी शाळकरी विद्यार्थी सोबतच मोठ्या संख्येने युवा मोर्चाचे कार्यकर्ते सुद्धा सहभागी झाले होते। हा विशाल असा तिरंगा बघण्यासाठी लोकांची सुद्धा गर्दी मोठ्या प्रमाणात झाली होती। हा तिरंगा युवकांच्या खांद्यावर लहरत असताना देशभक्ती सुद्धा दिसून येत होती। प्रत्येक जण या तिरंगाकडे पाहत होते आणि भारत माता की जय असे जयघोष करत होते। हा जो झेंडा आहे हा 500 फूट आपण त्याला 200 मीटर म्हणतो, म्हणजे हा जवळपास 600 फुटाचा असतो आणि याला पकडायला कमीत कमी 300 लोक लागतात। आणि काही NGO, काही युवा मोर्चा असं सगळ्यांच्या मिळून हा कार्यक्रम आम्ही करतो दरवेळेस। आणि हा रामनगर ते शंकरनगर, शंकरनगर ते लक्ष्मीभवन ते लॉ कॉलेज ते फुटारा, हे दरवर्षी आता हा 9वा टाईम आहे आमचा की आम्ही याला ऑर्गनाईज केला आणि तो सक्सेसफुली सगळ्या मित्रपरिवारांच्या तर्फे आम्हाला दरवर्षी याचा चांगला प्रतिसाद मिळतो। काय उद्देश असतो आपला? याचा उद्देश असा असतो की जे लोक हुल्लडबाजी, जे पोरं आधी हुल्लडबाजी करायचे, स्टंट करायचे, बाईक याच्यात करायचे, तर त्या सगळ्यांना एक शांती आणि एक पैदल मार्च आणि इतका आपला अखंड भारत आहे, तर असा अखंड एक झेंडा आपण दरवर्षी काढतो आणि त्या अखंड झेंड्यामध्ये आम्ही पैदल जाऊन शांततेत हा कार्यक्रम व्हावा, विदाऊट DJ, विदाऊट काही वल्गर वस्तू न होता। याच्यासाठी तो उद्देश होता की सगळ्यांनी हा शांतपणे हा कार्यक्रम करायला पाहिजे, म्हणून याचा आम्ही सुरुवात केली। आपलं नाव आणि पद? मी योगेश रुपराव पासपोर, भारतीय जनता युवा मोर्चा पश्चिम नागपूर।
धावत्या मेट्रो रेल्वे जुगारखेने आणि अश्लील नृत्याचे आयोजन करून थिल्लरपणा केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत पवार आणि सहकाऱ्यांविरुद्ध अखेर सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूरची शान म्हणून मिरवणाऱ्या माझी मेट्रोमध्ये चक्क जुगार खेळला जात असल्याचा धक्कादायक प्रकार 20 जानेवारीला समोर आला आहे. हजारो कोटी रुपये खर्च केल्यानंतर सुमारे 2 वर्षापूर्वी सुरू झालेल्या मेट्रोला प्रवासी मिळत नसल्याने मेट्रोकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहे. मात्र मेट्रोच्या या योजनेचा गैरफायदा घेऊन प्रशांत पवार आणि त्यांच्या समर्थकांनी अतिशय थिल्लरपणा केल्याने समाजातून संतापजनक प्रतिक्रिया उमटल्या आहे. घडलेल्या घटनेची माहिती धावत्या मेट्रोत केवळ 3000 रुपये खर्च करून कुणालाही वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस सह अनेक कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी दिली जाते. असाच एक कार्यक्रम 20 जानेवारी रोजी संध्याकाळी आयोजित करण्यात आला होता. यामध्ये अक्षरशः क्लब भरवण्यात आला. वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आलेल्या लोकांनी चक्क जुगार खेळला असल्याचे व्हिडिओ व्हायरल होते आहे. एवढंच काय तर आयोजकांनी तृतीय पंथांकडून नृत्य देखील करून घेतला आहे. हा व्हिडिओ आपण आमच्या स्क्रीनवर पाहू शकता. या घटनेनंतर संपूर्ण शहरात चर्चा चांगलीच रंगली आहे. 20 तारखेला जो काही प्रकार झाला आणि त्याच्याबद्दल व्हिडिओ व्हायरल झाला होता, तर त्या संदर्भात मेट्रो प्रशासनाने आम्हाला एक तक्रार अर्ज दिला होता. त्याची प्राथमिक चौकशी करून आम्ही त्याच्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आणि आमचा पुढचा तपास चालू आहे. एकंदरीत किती लोकांवरती हा गुन्हा दाखल झालेला आहे सर? काय त्यांचे नाव आहे? मेट्रो प्रशासनाने तक्रार अर्जामध्ये 3 जणांची नावं दिली होती. त्याच्यामध्ये शिरभाते, त्यानंतर प्रशांत पवार आणि कोल्हे, राहुल कोल्हे, अशा प्रकारची 3 नावं. आणि त्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये सहभागी झालेले 50 ते 60 जे कोणी होते तर त्यांच्याविरुद्ध आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. कोणत्या कलमाच्या अंतर्गत आपण कारवाई करणार आहात? याच्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन करणे, त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी मेट्रो रेलसारख्या सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळणे, त्याचप्रमाणे एकत्र जमत असताना कोविडच्या नियमांचं पालन न करणे, या बाबतीत आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईत निघणाऱ्या किसान मोर्चाला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे समर्थन नसून काही पक्ष लोकांना जाणीवपूर्वक गुमराह करीत असल्याची टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. 2006 मध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारनेच राज्यात कंत्राट शेतीला मान्यता दिली होती. तेव्हापासून राज्यात कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग शेती सुरू आहे. मात्र दिल्ली आणि मुंबईच्या शेतकरी आंदोलनाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाने पाठिंबा देणे म्हणजे दुहेरी भूमिका घेण्यासारखे असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाने राज्यात स्वतः केलेल्या कंत्राट शेती कायदा चालतो आहे आणि केंद्राने केलेला कायदा चालत नाही असा सवाल करीत ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची दुहेरी भूमिका असून या आंदोलनाला
शेतकऱ्यांचे समर्थन नसल्याचेही यावेळी सांगण्यात आले. नागपुरातील गोरेवाडा प्राणी संग्रहालयाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यावरून निर्माण झालेल्या वादावर बोलताना भाजपने कधीही बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला विरोध केला नाही. मात्र आदिवासी समाजाची मागणी आहे की गोंडवाना हे नाव देण्याची असून लोकांची जी मागणी आहे ते नाव दिले पाहिजे असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. कि कुछ पार्टियां ये ढोंगबाजी कर रही है, उनके नेता गुमराह कर रहे हैं. महाराष्ट्र में कहीं पर भी किसानों ने इतने दिनों में कोई आंदोलन नहीं किया. कुछ पार्टियां कुछ लोगों को गुमराह करके आंदोलन करने की कोशिश कर रही है, पर किसानों का इसको कोई समर्थन महाराष्ट्र के अंदर नहीं है. और मैं तो पूछना चाहता हूँ, कांग्रेस एनसीपी ने 2006 में महाराष्ट्र में जो कंत्राटी खेती है उसको मान्यता दी, कॉन्ट्रैक्ट फार्मिंग को मान्यता दी. तब से लेकर आज तक महाराष्ट्र में कॉन्ट्रैक्ट फार्मिंग चल रहा है. महाराष्ट्र में कॉन्ट्रैक्ट फार्मिंग का कानून बने तो ठीक, और केंद्र सरकार बनाए तो गलत. ये जिस प्रकार की दोगली भूमिका है, इतना ही नहीं तो कांग्रेस पार्टी ने तो 2019 के अपने मैनिफेस्टो में लिख दिया कि देश में अगर उनकी सरकार आएगी तो देश में जो कृषि उपज मंडियां है उनको रद्द कर दिया जाएगा. तो इस प्रकार से दोगली भूमिका लेने वाले बहती गंगा में हाथ धोने का प्रयास कर रहे हैं. महाराष्ट्र के किसानों का इसको कोई समर्थन नहीं है. प्रस्ताव पिछले 10 साल में नहीं आया है. आदिवासी के नाम पर बीजेपी अब जो है वो राजनीति कर रही है. सवाल बीजेपी का नहीं है. आदिवासी संगठनाएं जिस समय मैं मुख्यमंत्री था उस समय मेरे पास आई थी और उन्होंने कहा था कि इसका नाम गोंडवाना किया जाए. मैंने उनको कहा था कि ऐसा बीच में नाम नहीं दिया जाता, जब इसका काम पूरा होगा तो इसको गोंडवाना नाम दिया जाएगा. ये उस समय मैंने कहा था. उस समय सभी लोगों ने उसको प्रकट भी किया था और मुझे लगता है कि वही मांग को लेकर वो लोग जा रहे हैं. हमारा इसमें मैंने तो बहुत स्पष्ट भूमिका की. हमने कहा हमारा कोई बाबा साहब ठाकरे जी के नाम को विरोध नहीं है, लेकिन हर जगह वही नाम देना चाहिए, ऐसा कोई कंपलसरी नहीं है. उनका नाम बहुत बड़ा है. जहाँ अलग अलग जगह पर अलग अलग जो नाम लोगों ने सुझाए हुए हैं वो दिए जाने चाहिए. और अभी भी बाबा साहब ठाकरे जी का नाम वो जो दे रहे हैं उसको हमने कभी विरोध नहीं किया. विदर्भवादी नेते श्रीहरी अणे यांनी नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांच्या मुद्द्यांना घेऊन त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. सोबतच गोरेवाडा पार्कला गोंडवाना यांचे नाव द्यायला पाहिजे असे मतही व्यक्त केले. जी हिंसा झाली ती मान्य नाही, समर्थनीय नाही. मात्र हे लक्षात ठेवले पाहिजे की या हिंसेच्या मागे शेतकऱ्यांचे मूळ मुद्दे मागण्या दाबून जाणार नाही. हिंसेची चौकशीही केली पाहिजे, पण त्यामुळे शेतकऱ्यांचे मूळ मागण्या सुटतील का हेही लक्षात घेणे आवश्यक आहे. गोरेवाडा किंवा गोंडवाना हे आधीपासूनच असलेले रुजलेले नाव आहे. नागपूर ज्या गोंडांनी वसवले, येथे राज्य केले, त्यांच्या नावांनी गोरेवाडा प्राणी उद्यानाला नाव देणे संयुक्त होते. गोरेवाडाला बाळासाहेबांचे नाव देऊन त्यांना बाळासाहेबांच्या आत्म्याला तृप्त करायचे नाही, तर हे शिवसेनेला स्वतःचा एजेंडा राबवण्यासाठी आहे, असा टोला देखील श्रीहरी अणे यांनी मारला. शिवसेनेला माहीत आहे की विदर्भात त्यांना राजकीय स्थान नाही. ते स्थान या माध्यमातून मिळण्याचे प्रयत्न शिवसेना करत आहे. गोरेवाडाला बाळासाहेब यांचे नाव देण्याच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या विदर्भवाद्यांचा आवाज दाबण्यात आला असून विदर्भवाद्यांचा आवाज नेहमीच दाबला जातो, असं देखील यावेळी श्रीहरी अणे म्हणाले. आपण परवा जे झालं तिथून सुरुवात करू. हे अत्यंत अनफॉर्च्युनेट आहे. असं घडायला नको होतं. यांनी आंदोलनाला तर सेटबॅक मिळतोच, पण मूळ प्रश्न बाजूला राहतो आणि भलत्या दिशेने लोकांच्या एनर्जीज डायव्हर्ट होतात. याच्यात ते कोणी केलं, का केलं ह्याच्यात जाण्यापेक्षा आंदोलनाचे जे मुद्दे आहेत त्याच्यावर पुन्हा एकदा फोकस करून या मुद्द्यांकडे लक्ष घेऊन हे प्रश्न कसे सोडवता येतील हे पाहायला पाहिजे. राहिला लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न, कोणालाही कायदा स्वतःच्या हातात घेता येत नाही, किंबहुना घेऊ नये. आणि जर तसं झालं असेल तर त्याची उचित कारवाई पोलिसांनी करायलाच पाहिजे. पब्लिक प्रॉपर्टी व्हँडलाइज होऊ नये. वाद असू शकतो की खरंच पब्लिक प्रॉपर्टी होती का नाटकं झालीत,
पण त्या गोष्टींमध्ये आपण पडायची गरज नाही आहे, कारण मूळ प्रश्न हा शेतकऱ्यांच्या बाबतीचा जो निर्माण झालेला आहे त्या प्रश्नाकडेच लक्ष केंद्रित करून तो प्रश्न कसा सोडवला जाईल याचा विचार व्हायला हवा. सर, याची लिगल आस्पेक्ट कसं निवृत्त जजेस मार्फत याची चौकशी करावी अशी ही मागणी होती. तुम्ही काय ती पुन्हा जसं मी आपल्याला आत्ता सांगितलं, निवृत्त जज मार्फत चौकशी व्हावी म्हणजे एक इंडिपेंडंट अनबायस्ड एन्क्वायरी होईल या उद्देशाने. ती एन्क्वायरी काय घडलं याच्याबद्दल होईल, शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल होणार नाही आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न जर तुम्ही मध्यबिंदू धरलात तर या बाकीच्या गोष्टी ज्या होतात, एन्क्वायरी करा, पोलीस ॲक्शन घ्या, मग खरंच हे कोणी घडवून आणलं होतं का, परदेशातले हात होते का, फंडिंग काय होतं, हे सगळे पेरिफेरियल क्वेश्चन्स आहेत. सेंट्रल प्रश्न आहे शेतकऱ्यांनी आंदोलन करण्याची जी कारणं आहेत त्यांना जो त्रास होतो आहे तो कसा सोडवणार ह्याच्याकडे लक्ष केंद्रित व्हायला पाहिजे. गोरेवाडाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात आलं होय. होतं. विदर्भवाद्यांच्या विरोधात गोंडवाना नाव देण्याची मागणी होत होती. गोंडवाना नाव देण्याची मागणी नाही आहे, गोंडवाना हे नावच आहे, गोरेवाडा हे नाव आहे. आपल्या विदर्भामध्ये गोंडांचं 600 वर्ष राज्य झालं. नागपूरची नीव ही गोंडांनी घातलेली आहे. गोंडांची राजधानी होती एकेकाळची. गोंड हे इथले मूळ रहिवासी आहेत आणि गोंडवाना प्रदेश हा इंग्रजांनी जो इंग्रज गोंडवाना म्हणायचे त्याच्याही आधी याला गोंडवाना लँड म्हटलं जायचं. हिस्टॉरिकल टाईम्सपासूनचं आहे. हे नाव तुम्ही बदलून बाळासाहेब ठाकरेंचं नाव देता. हे बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला तृप्त करण्याकरता नाही आहे, हे शिवसेनेला स्वतःचा अजेंडा चालवण्याकरता आहे. ज्यांना स्वतःचे पाय किती रोवता येत नाहीत या भूमीत याची पूर्ण कल्पना आहे, अशा लोकांना हे नाव देऊनच कदाचित आपलं काहीतरी इथे रुजवात होईल ही अपेक्षा ठेवण्याचे हे प्रकार आहेत. लोकांच्या मनात नावं बदलून काहीही बदलत नाही. आम्ही होय होय विदर्भवाद्यांचा आवाज हा दाबण्यात येणं ह्याच्यात नवीन काही नाही आहे, हे अपेक्षित होतं. विदर्भवाद्यांना तुम्ही डेमॉन्स्ट्रेट करू देणार नाही हे अपेक्षित होतं. विदर्भवाद्यांवर अरेस्ट्स होतात तेव्हा यांनी विदर्भाकरता आंदोलन केलं असं कधीही येत नाही. लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन झाली, तोडफोड झाली, जाळपोळ झाली, अशा सदराखाली अटक केल्या जाते. त्याच्यामुळे विदर्भाकरता आवाज उठला का हा प्रश्न विचारताना पब्लिसिटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये ते कधीच येत नाही. कारण आपले लोकल चॅनल्स बोलतात याच्याबद्दल, आपल्यासारखे चॅनल्स, आपले न्यूजपेपर्स याच्याबद्दल लिहितात, पण याचा एक शब्दही पश्चिम महाराष्ट्राच्या प्रेसमध्ये येत नाही, टेलिव्हिजन तर सोडून द्या. त्याच्यामुळे इथे काय आंदोलन होतं हे इथे दाबण्याचा प्रकार एकदा सक्सेसफुल झाला की इथली गोष्ट संपते. हीच तर आपली मोठी ट्रॅजेडी आहे. आपल्याला स्थान नाही या आपल्या 11 जिल्ह्यांच्या पलीकडे विदर्भीय माणसाला स्थान नाही आणि त्याला उभं राहायला जागा नाही. बाहेरचे लोक जेव्हा इथे येतात तेव्हा ते इथे आल्यानंतर त्यांनी केलेले तमाशे असतात सगळे. सर, एक हायकोर्टाचं वादग्रस्त डिसिजन होतं पॉस्कोबाबत, त्याला सुप्रीम कोर्टानं स्टे दिलेला आहे. काय नाही, मला कल्पना नाही त्याच्याबद्दल, माझा अभ्यास नाही. विदर्भाची आराध्य दैवत आई अनुसया यांच्या जीवनावर आधारित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. सिनेमाच्या माध्यमातून आई अनुसयाचे चमत्कार प्रेक्षकांना पाहायला मिळेल. या सिनेमाचं पोस्टर खासदार नितीनजी गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी नितीन गडकरी यांनी पोस्टर लॉन्चिंगच्या वेळेस सांगितले की त्यांची आई ही अनुसया माताची मोठी भक्त होती व नेहमी दर्शनाला त्या पारशिंगाला जायचे. गडकरी यांनी पोस्टर लॉन्चिंगच्या वेळेस प्रोड्युसर, डायरेक्टर, कलाकार व इतर टीमच्या पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या व नागरिकांना अपील केली की विदर्भाची आराध्य दैवत आई अनुसया या चित्रपटाला सिनेमागृहात जाऊन नक्की आवर्जून पहा. मराठी बातमीपत्रात वेळ झाली तेच थांबण्याची. आपण बघत राहा विदर्भ मीडिया. नमस्कार. आमच्या विदर्भ मीडिया आणि परफेक्ट मीडियाच्या चॅनल आणि पेजला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. बघायला विसरू नका साप्ताहिक आढावा दर शनिवारी सायंकाळी 8:30 वाजता.